नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुमच्यासोबत माझं रिसेंट स्किन केअर रुटीन शेअर करत आहे. रिसेंट नवीन स्किन केअर रुटीन शेअर करत असताना हा माझा फेवरेट असलेला जुनाच प्रॉडक्ट पहिला तो म्हणजे टोनर. सिंपल असं डाबरचं गुलाबजल टोनर मी इथे वापरलेला आहे. त्यानंतर स्किनच्या कन्सेंटप्रमाणे सिरम वापरायचे असते. माझ्या स्किनवर सध्या पिगमेंटेशन आहे, त्यामुळे मी अल्फा आर्ब्युटिन 2% मिनिमॅलिस्टचं सिरम वापरत आहे. हे 2% मिनिमॅलिस्टचं सिरम चेहऱ्यावरती टाकून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पिगमेंटेशन आहे त्या ठिकाणी हलक्या हाताने मसाज करायचा आणि सिरम लावल्यानंतर जवळजवळ मिनिटभर वाट बघायची आणि त्यानंतर पुढच्या स्टेपकडे ते म्हणजे मॉइश्चरायझरकडे वळायचं आहे. माझ्या स्किनवरच्या प्रॉब्लेम्समुळे मी मॉइश्चरायझरच्या ऐवजी येथे कैलास जीवन ही क्रीम वापरत आहे. ही क्रीम पहिल्यांदा हातावरती मेल्ट करून घेतल्यानंतर फेसवरती जिथे जिथे पिगमेंटेशन आहे त्या ठिकाणी मी जास्त आणि बाकीच्या चेहऱ्यावरती थोडी कमी अशा कंपॅरिझनमध्ये पूर्ण चेहऱ्यावरती ही क्रीम लावून घेते. कैलास जीवन ही जी क्रीम आहे त्याला मी मॅजिक क्रीम असं म्हणते, कारण आपल्या शरीरावरच्या असंख्य प्रश्नांचं उत्तर म्हणजे ही कैलास जीवन क्रीम. कैलास जीवन ही क्रीम प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी. गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर ओठ हे जरा कोरडे पडतात, त्यामुळे मी प्रथमच लिप बाम लावून घेत आहे. पुढच्या स्टेपकडे वळण्या अगोदर मी लिप बामचा वापर करत आहे. हे मी वापरत आहे ते आहे एक्वालॉजिका या कंपनीचं लिप बाम. हे अतिशय सुंदर आहे. लॅनेजचं जे लिप बाम आहे ते जवळजवळ 500-600 रुपयापर्यंत येतं. तर हे आपल्याला 200-300 रुपयाच्या घरात मिळून जातं आणि वॉटरी कन्सिस्टन्सी आहे आणि छान आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपकडे मी वळते ती म्हणजे सनस्क्रीन. मिनिमॅलिस्टचं हे सनस्क्रीन संपूर्ण चेहऱ्यावरती मी आधी ड्रॉप्स देऊन घेते आणि त्यानंतर आपल्या स्वच्छ हातांनी सनस्क्रीन पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं. पुढच्या स्टेपकडे जाण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी शुभदा. मी स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, लाईफस्टाईल, ट्रॅव्हल ब्लॉग्स अशा असंख्य विषयांवरती व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी येत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. डेली मेकअप करताना लाईटवेट असं फाउंडेशन, अगदी वॉटरी फाउंडेशन आणि अगदी कमी प्रमाणात मी वापरत असते. इथे मी घेतलेलं आहे ब्लू हेवन या कंपनीचं फाउंडेशन, जे मी पूर्ण चेहऱ्यावरती आधी स्प्रेड करून घेते. स्किन केअर सुंदर झाल्यामुळे आपला मेकअप हा फटाफट चेहऱ्यावरती बसतो आणि हात स्वच्छ असल्याने, अंघोळ नुकतीच झाल्याने स्वच्छ हातांनी आपण पटापट तो मेकअप सगळा ब्लेंड करून घ्यायचा. मी फक्त आणि फक्त सकाळी फाउंडेशन आणि लूज पावडरचा वापर करते. फाउंडेशन अगदी कमी प्रमाणात संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळणार आहोत. दररोज ऑफिसला जाताना तुम्ही अशा पद्धतीने लाईट वेट मेकअप करू शकता किंवा घरी असताना देखील तुम्ही अशा पद्धतीने लाईट वेट मेकअप करू शकता. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे के ब्युटीची लूज पावडर, जी मी ब्रशच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेते. अशा प्रकारे फक्त 2 प्रोडक्टचा वापर करून मी माझा बेस सेट करून घेतला आणि आता मी मस्काराचा वापर करून माझे जे आयलॅशेस आहे त्यांना फक्त शेप देऊन घेते, कारण हा माझा मार्सचा मस्कारा संपलेला आहे. येथे फक्त मी आयलॅशेस केसांसारखे फक्त विंचरून घेत आहे. आयलॅशेस विंचरून घेतल्यानंतर मी फेसेस कॅनडा या कंपनीचं काजळ लावत आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्या गेलेल्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्या लिंकद्वारे परचेस करू शकता आणि सगळ्या लिंक्स मी इंस्टाग्राम स्टोरीला शेअर सुद्धा करणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिंकद्वारे प्रोडक्ट्स परचेस करू शकता. त्यानंतर माझी सर्वात फेवरेट के ब्युटीची ही बुलेट लिपस्टिक मी दररोज वापरते. ही लिपस्टिक लावून घेतल्यानंतर याचं पिगमेंटेशन पिंक कलरचं आहे, त्यामुळे सगळ्या स्किन टोनला जाणार आणि
दररोजसाठी अतिशय मस्त असा कलर आहे. त्यानंतर मी लिपस्टिक खूप काळ टिकण्यासाठी त्यावरती लिप टिंट लावत आहे ब्लू हेवन या कंपनीचं. हे लिप टिंट तुम्हाला मिंत्रा, अमेझॉन कुठेही अवेलेबल होईल. आणि एका लोकल ब्रँडची आयब्रो पेन्सिल माझ्याकडे आहे ब्राऊन कलरची. त्याद्वारे मी आयब्रोज फिल करून ते विंचरून घेते. आयब्रोज फिल केल्यानंतर आणि करण्याच्या आधी तुम्हाला लगेचच डिफरन्स चेहऱ्यावरती जाणवतो. त्यामुळे दररोज आयब्रोज फिल करणे गरजेचे आहे. संपूर्ण मेकअप झाल्यानंतर केसांचा घट्ट अशी पोनीटेल मी बांधून घेते मागे. केसांसाठी मी सॅटिनचे रबर वापरत असते. या ठिकाणी मी एक सुंदर अशी टिप तुम्हाला सांगणार आहे. नीटनेटकी स्लीक अँड क्लीन पोनीटेल तुमची दिसण्यासाठी संपलेला मस्कारा घ्यायचा आणि तो आपल्या व्हॅसलिन मध्ये बुडवून घ्यायचा आणि चांगला त्याच्यात फिरवून घ्यायचा. आणि आपली जी पोनीटेल आहे, जे बेबी हेअर्स आपले जे निघालेले असतात त्यावरती हा संपलेला मस्काराचा ब्रश फिरवून घ्यायचा. त्यामुळे नीटनेटकी क्लीन अशी पोनीटेल आपली दिसते. तर अशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. अजून अशा विषयांवरती मी व्हिडिओज तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर येत राहा. बाय बाय. थँक्यू.